श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजकाल प्रत्येक घरात पती पत्नीमधील भेदभाव वाढतच चाललेले आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्या या स्वामी संदेशातून पती पत्नीचे जीवन सुखमय कसे होईल ते बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओस लाईक करून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. अनेक जण स्वामी समर्थांचे भक्त आहेत, तर जीवनाचे सार आपल्याला आयुष्यात वापरल्यास पती पत्नीचे जीवन नक्कीच सुखाचे होऊ शकते. स्वामींनी केलेले उपदेश हे आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. संसाराचा पाया हा विश्वासावर असतो. पती आणि पत्नीने एकमेकांसह कसे राहावे जेणेकरून आयुष्य चांगलं राहतं. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच. कितीही संकट आले तरीही एकमेकांचा आधार पती पत्नींना असतो. जीवनाचे सार समजून संसार करायचा, हेच नेहमी स्वामींनी सांगितले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत सदैव साथ देणाऱ्या स्वामींचे कोणते उपदेश तुम्ही संसारात वापरावे जाणून घ्या. संसारात पती आणि पत्नी हे एक समान असतात. संसाराचा गाडा नीट सावरायचा असेल तर दोघांकडेही अहंकार आणि मीपणा असून चालत नाही. स्वामी नेहमी सांगतात, मीपणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपा, तर कधीच अपयश येणार नाही. दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला, अहंकार जपला नाही तर नक्कीच संसार सुखाचा होईल. संसार म्हटलं की सर्व काही आपल्याला हवं तसंच चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर कधी पत्नीने पतीसाठी त्याग करणे गरजेचे आहे. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. एकमेकांसाठी गोष्टी केल्याने प्रेम वाढते आणि त्या त्यागातून एकमेकांबद्दल किती प्रेम आणि आदर आहे याचीही प्रचिती येते. त्यामुळेच स्वामींनी त्याग करा, आत्मानंद मिळेल असं म्हटलं आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला अर्थात पतीला व पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुख दुःखात एकमेकांना आधार देतात. स्वामींवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा. तेच एकमेकांचे साथी जन्मभर असतात. त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार असतो. लोकांना दुःख कळल्यास त्याचा बाहू होण्यास वेळ लागत नाही, असंही स्वामींनी सांगत संसाराचे सार सांगितले आहे. स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला सुद्धा भाग्य लागतं. हेच आपला नवरा बायकोच्या नात्यात शोधावं लागतं. लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा माणसं ओळखून लग्न केलं जातं. मात्र जुळवून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतातच असं नाही. त्यामुळे चाचपडत का असेना, पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात. तरच संसार सुखाचा होऊ शकतो. संसाराच्या रहाटगाण्यात अडचणी या येणारच आहेत, पण स्वामी सांगतात तसं पती पत्नीने आपल्या गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे. अडचणी या आयुष्यात नव्हे
तर मनात असतात. त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वासाने, प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील, कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत सुखाचा संसार करू शकतील. स्वामी समर्थांचे अनेक उपदेश आहेत, मात्र सुखी संसार करायचा असेल तर हे महत्त्वाचे उपदेश तुम्ही पाळायलाच हवे. श्री स्वामी समर्थ.